अगं वहिनी, मी तुझ्याकडे आली होती तेव्हा तू तोंडी लावण्याचा एक छानसा प्रकार केला होतास. तो कुठला बरं? अगं तर चटपटी काय ते? खाऊन बघ चाबू. एकदा, अगं, मी खूप नावच सुंदर नेहमी लागतं. विसरते. खाऊन तर बघ आज एकदा. आज मला करून हो, दाखवा ना नक्की, तो. नक्की. है ना? एकदा खाऊन बघ, चला, खूप छान लागतं. आपल्या मित्रमंडळींना सुद्धा आज हा चाबूक प्रकार माझी वहिनी करून दाखवणार आहे. तर लगेचच आपण किचन मध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. थोडेसे तेलामध्ये खोबरं टाकलं आहे, ओलं नारळ. परतून द्यायचं. तेलातलं खोबरं तेलामध्ये छान परतून घ्यायचं. मंद गॅसवरती खोबरं छान परतून घ्यायचं आहे, सुकं होईस्तोवर. छान कोरडं करायचं आहे आपल्याला ते. आता याच्यात झणझणीत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला तिखट किती हवं आहे तसं तुम्ही घेऊ शकता. तसं तेल त्याच्यात टाकते आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तेल तुम्ही जास्तीचं पण घेऊ शकता. मिरचीला छान असं कुरकुरीत करून घ्यायचं आहे. आता छान कुरकुरीत झालेले आहेत मिरच्या. आता ती काढून घ्यायची. परत थोडंसं तेल घालते आहे आणि त्याच्यामध्ये आता लसूण परतायचं आहे. लसूण चिरून घेतलंस का ग वहिनी? हो, एकाच्या 2 केले. तुम्ही ही रेसिपी करत असाल तर या रेसिपीला तुम्ही काय म्हणता ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तर लसूण सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत परतायचं ना. तुला तर राऊंड झाला की काय? हां, वा, छान लसूण एकदम गुलाबीसर. हो, आणि सुगंध तर इतका सुंदर दरवळतोय आहे. हे पण काढून घेतलेलं आहे. हां, मेथ्या पण छान परतून घ्यायच्या. त्याच्यामध्ये मेथीचे दाणेच घातलेले आहेत. लगेचच छान परतले जातात. त्यामुळे त्या याच्यामध्ये तीळ टाकलेले आहेत तुम्ही. तीळ पण छान असे लाल करून घ्यायचे आहेत. गुलाबी थोडं लावण्यासाठी असं करायचं. थोडंसं खमंग झाले की काढायचं. आता फोडणीसाठी थोडंसं तेल घालते आहे. मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालायचं. हा, हळद थोडीशी परतली आहे. आणि आता काय करायचं? हे सगळं आता हा, अच्छा. छान कुरकुरीत होईस्तवर सर्व साहित्य पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहे. आता गॅस थोडा बारीक करायचा आहे का? आता ती मीठ घालते. पूर्ण गार झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा. 3 ते 4 दिवस रूम टेम्परेचरमध्ये खाऊन बघते. आरामात टिकते. वा, मस्त झाला एकदम. आणि अगदी मेथीचा कडवटपणा सुद्धा येत नाही. हे बंद कर. आधी शिल्पा चटपटी चाबूक कुरकुरीत तयार झाले बघ. अरे वा, एकदा खूपच छान, एकदम मस्त. आता आपल्या जेवणाची लज्जत नक्कीच वाढणार. आहा, मस्त झणझणीत चटपटीत असा चाबूक आता तयार आहे. आणि वरण भाताबरोबर ह्याची चव आणखीनच द्विगुणित होते. तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुमचे अभिप्राय कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.